गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यात जे युद्ध सुरू होतं त्यामुळे संपूर्ण जग वेठीस धरलं गेलं होतं. पण आता एक सकारात्मक अशी माहिती पुढे येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध हे जे आहे ते 2 आठवड्याकरता थांबणार आहे. नेमकं काय पडद्यामागे घडत आहे आणि याचे काय परिणाम आता जगावर सुद्धा होतील? आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बाम सर आहेत. सर, एक अनेक दिवसांपासून युद्धाच्या सगळ्या बातम्या येत होत्या. मोठं असं नुकसान संपूर्ण या देशांचंच नाही झालं तर संपूर्ण जगाचंच झालेलं आहे. कसं पाहता आता ही जी वृत्त येतात? हे जे वृत्त येत आहे सध्या ते खूप एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ही बातमी आहे आणि आपण त्याप्रमाणेच घ्यायला पाहिजे. कारण याच्यामुळे जेव्हापासून युद्ध सुरू झालंय 28 फेब्रुवारीपासून आपण पाहतोय की रोज काही ना काही घटनाक्रम होतात आणि पूर्ण जगाचं नुकसान होत आहे. जे इन्व्हॉल्ड देश आहेत इस्रायल, अमेरिका आणि इराण आणि आखाती देशांमध्ये सगळ्यांचं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी नुकसान आणि ऑइल गॅस सगळ्याचं नुकसान होत आहे. पण पूर्ण जगावरती ह्याचा परिणाम होतोय. आणि आपण जर का कालचे घटनाचक्र पाहिलं तर 4-5 गोष्टी अशा झाल्या होत्या की डोनाल्ड ट्रम्पनी अल्टिमेटम दिलं होतं की पुढचे 48 तासामध्ये मी एक पूर्ण संस्कृती संपवणार आहे. हे असं बोलणं एका राष्ट्रपतीला बरोबर दिसत नाही. पण डोनाल्ड ट्रम्पला सगळं माफ आहे. ते काहीही बोलू शकतात, काहीही लिहू शकतात. आपण इमॅजिन करा की इराण एक 7,000 वर्ष जुनी सिव्हिलायझेशन आहे किंवा संस्कृती आहे आणि त्याच्यासमोर अमेरिका फक्त 250 वर्षाची जुनी संस्कृती आहे. असं म्हणणं की मी संस्कृतीला संपवीन हे बरोबर नाही आणि ते पण इराणसारख्या लोकांना जे काही चिवट आहे. नंबर 2, कालची गोष्ट अशी आहे की इस्रायलने म्हटलं होतं की आम्ही आज पूर्ण रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरवरती हमला करणार आहे आणि 9 वाजेपर्यंत कुठल्याही इराणी नागरिकांनी रेल्वेने प्रवास नाही करावा आणि मशादवरती खूप मोठा हल्ला केला होता. वाटाघाटी चालू होत्या आणि असं बातमी आली होती की क्रिटिकल स्टेजवरती वाटाघाटी पोहोचल्या आहेत. पण जर का हे नाही झालं तर मग खूप जबरदस्त प्रमाणे नाश होईल आणि सगळीकडे हाहाकार मासेल. पूर्ण जगाचं याच्याकडे लक्ष होतं आणि 1 तास आधी टाइम लिमिटच्या डेडलाईनच्या आधी म्हणजे सकाळी आपल्या टाईमप्रमाणे 5:30 आणि ईस्टर्न टाईमप्रमाणे कालचे रात्र 8 वाजता हे ब्रेक थ्रू झाला आणि दोघांनीही सद्बुद्धी आली आणि अमेरिकेने म्हटलंय की आम्ही सीज फायरसाठी तयार आहे. इराणनी पण पहिले आधी नेहमीच म्हटलं होतं की आम्ही सीज फायर करायला तयार नाहीये. कंप्लीट युद्ध थांबलं पाहिजे ऍज अ बेसिक कंडिशन फॉर पुढे बोलणे करण्यासाठी. पण त्यांनी पण आता थोडी माघार घेतली आहे आणि 15 दिवसाचं फॉर्टनाईटचं सीज फायर दिलं आहे. ह्याच्यामध्ये जितके देश आहेत सगळ्यांना हे लागू आहे. म्हणजे US, इराण आणि इस्रायल. आणि असं ठरलं आहे की इस्रायल लेबनॉनमध्ये पण आपली आक्रमक जी कारवाई करताय ते नाही करणार आहे. त्याच्यामुळे ह्याचे परिणाम चांगले होतील आणि असं कळलंय की 10 तारखेला म्हणजे या शुक्रवारी जुम्म्याच्या दिवशी वाटाघाटी पुढे जातील आणि आपण उम्मीद करू शकतो की हे वाटाघाटी पुढे जाऊन शांतता त्या क्षेत्रामध्ये येईल. सर, सगळ्यात महत्वाचं काही टर्म्स कंडिशन ठेवल्या. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं सगळ्या जगाचं जे लक्ष होतं हॉर्मुझची समुद्रधुनी, त्याबाबत पण निर्णय झाला. बेसिक कंडिशन नेहमी सीज फायर किंवा युद्ध थांबण्यासाठी होतं की हॉर्मुझ समुद्रधुनी उघडली पाहिजे. इराणनी 10 पॉइंट प्रोग्राम दिला होता किंवा प्रपोजल दिलं होतं. ज्यातले जे हायलाइट्स अगर म्हणाले तर एक होतं की कम्प्लीट स्टॉपेज ऑफ युद्ध. ते सीज फायर बोलत नव्हते, ते म्हणाले की युद्ध संपायला पाहिजे. नंबर 2, हॉर्मुझ समुद्रधुनी सगळ्यांसाठी उघडली पाहिजे. कारण आतापर्यंत इराणनी म्हटलं होतं की समुद्रधुनी आमच्या मित्र देशांसाठी उघडं आहे. इस्रायल, अमेरिका आणि शत्रू देश आणि मिडल ईस्टवाल्या लोकांसाठी हे उघडं नाहीये जे अमेरिकेला सपोर्ट करतात. नंबर 3, त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला रिकन्स्ट्रक्शनसाठी पूर्ण पैसा पाहिजे. आणि नंबर 4, त्यांनी म्हटलं होतं की असं अश्युरन्स पाहिजे आम्हाला पूर्ण जगाकडनं की पुन्हा युद्ध होणार नाही आणि इराणच्या विरुद्ध तुम्ही लोक कारवाई करणार नाहीत. त्याच्यामुळे समुद्रधुनी ही एक पूर्ण जगासाठी खूप इम्पॉर्टंट आणि स्ट्रॅटेजिक अशी इश्यू आहे आणि तो उघडला तर पूर्ण जगाचं भलं होईल. म्हणजे एकीकडे ऑइलच्या किमती वाढत होता पण आता या निर्णयामुळे त्याच्यावरही परिणाम होईल आणि थोडं आर्थिक स्थैर्य जागतिक स्तरावर येण्यास मदत होईल. डेफिनेटली होईल. आपण पाहतो की जसं तुम्ही ऑइलबद्दल बोलले, 2 प्रकारचे ऑइलचे रेट चालतात. एक ब्रेंट ऑइल असतं आणि एक WTI ऑइल असतं. WTI म्हणजे वेस्टर्न टेक्सास इंटरमिजिएट. जनरली ब्रेंट ऑइलचा रेट जास्ती असतो आणि जर का आपण पाहिलं तर युद्ध सुरू व्हायच्या आधी $73 पर बॅरल होतं. आजच्या तारखेमध्ये काल सकाळी पण 0.5% वाढलं आणि जवळजवळ $112 प्रति बॅरल झालं आहे.
थ्रेशोल्ड असतो $100. जर का $100 पर बॅरलचं क्रॉस झालं तर पूर्ण जगामध्ये हाहाकार भासतो आणि ही एक पॉझिटिव्ह बातमी आहे. तर असं वाटतंय की आज मार्केट्स पण रेस करतील, आज ऑइलचे रेट्स पण कमी होतील आणि बाकी जगाला जी त्यांची एक्सपेक्टेशन्स आहेत, ऍस्पिरेशन्स आहेत, ह्याच्यावरती आज पॉझिटिव्ह घोषणा किंवा बातमी आपल्याला ऐकायला मिळेल. तर संपूर्ण जगाला गेल्या काही महिन्याभरापासून इराण अमेरिकेमधल्या या युद्धामुळे मोठं असं नुकसान झालं आहे. पण आता जे सीज फायरचं वृत्त येत आहे त्यामुळे नक्कीच त्याचे सकारात्मक परिणाम पुढील काही काळात दिसू शकतील. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.